नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, MCCच्या वतीनं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड या राऊंडच्या संदर्भानं जे ते प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली होती। या दरम्यान 2 वेळेस याला एक्सटेन्शन जवळपास चॉईस फिलिंगच्या संदर्भानं मिळालं होतं आणि फायनली 13 तारखेला ही चॉईस फिलिंगची प्रक्रिया संपल्यानंतर हा राऊंड नेमका MCC कधी जाहीर करेल या संदर्भामध्ये बऱ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना शंका होत्या। कारण यापूर्वी MCCनं अनेक एक्सटेन्शन जे आहेत या प्रक्रियेला त्यावेळेस दिलेले होते, परंतु फायनली MCCकडनं प्रोविजनल अलॉटमेंट जी ती आता जाहीर झालेली आहे आणि या प्रोविजनल अलॉटमेंटमध्ये ज्या मुलांना ॲडमिशन्स मिळालेले असतील त्यांना कधीपर्यंत रिपोर्टिंग करायचं असणार आहे त्याच्या गाईडलाईन जे तर MCC लवकरच जाहीर करेल। तुर्तास एक नोटीस या रिझल्टसोबत पब्लिश केलेली आहे। ती नेमकी नोटीस काय आहे, यामधनं विद्यार्थ्यांनी काय घ्यायचं आहे हे थोडक्यात तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे ज्या मुलांनी MCCच्या प्रक्रियेत भाग घेतलेला होता, विशेषतः स्टे राऊंडमध्ये, अशा मुलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा। आता पहिले तर ऑब्वियसली 14 तारीख आज आहे। 14 तारखेची जी नोटीस आहे, नेमकं नोटीसमध्ये काय दिलं आहे बघा। इट इज फॉर द इन्फॉर्मेशन टू ऑल द कॅन्डिडेट दॅट द प्रोविजनल रिझल्ट फॉर स्टे राऊंड ऑफ NEET UG काउन्सिलिंग 2025 इज नाव अवेलेबल. Any discrepancy in the result may immediately be informed to the MCC of DGHS up to 12 PM of 15th November through email on the email ID mccresultquery@gmail.com, after which the provisional result will be treated as a final. The candidates are further informed that the provisional result is only indicative in nature and subject to change. The candidate cannot claim any right over the allotted seats in the provisional result, and the provisional result cannot be challenged before the court of law. The candidates are advised to approach the allotted college institute only after the declaration of final result and only after downloading the allotment letter from the MCC website. सो याचा ओव्हरऑल अर्थ असा आहे की MCCनं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडचा रिझल्ट जाहीर केलेला आहे। हा प्रोविजनल रिझल्ट आहे। या रिझल्टमध्ये जर आपल्याला काही क्युरी असेल तर उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला MCCला इन्फॉर्म करायचं असणार आहे। मेल ID ऑलरेडी दिलेला आहे, mccquery@gmail.com या ईमेल IDवर। आणि जर आपला रिझल्टमध्ये आपल्याला काही त्रुटी लक्षात येत नाही आहे तर हाच रिझल्ट फायनल रिझल्ट म्हणून ट्रीट केला जाईल, अशा पद्धतीची सूचना MCCनं दिलेली आहे। सोबतच या रिझल्टनंतर फायनल रिझल्ट जेव्हा जाहीर होईल त्यानंतर आपल्याला ऑफिशियली अलॉटमेंट लेटर डाउनलोड करता येईल आणि त्यानंतरच आपल्याला संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगसाठी जायचं असणार आहे। सो जे विद्यार्थी या ऑल इंडियाच्या MCCच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट झालेले होते यांना फायनल रिझल्टचा वेट करावा लागेल। फायनल रिझल्ट आल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट डाउनलोड करावं लागेल आणि मगच आपण संबंधित कॉलेजला जायचं असणार आहे। आता रिपोर्टिंगसाठी किती दिवस दिलेले आहेत याबद्दलची सूचना मोस्ट प्रोबब्ली आपल्याला उद्या दुपारपर्यंत प्राप्त होईल, म्हणजे फायनल रिझल्ट जाहीर झाल्यानंतर प्राप्त होईल। मग त्या दिलेल्या वेळेनुसार जे तर आपल्याला संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगला जाता येणार आहे। सो ज्या मुलांनी ऑल इंडियाच्या प्रक्रियेत भाग घेतलेला होता, आपण आपला ऑल इंडिया रँक टाकून आपल्याला काही अलॉटमेंट मिळाली आहे का हे आवर्जून आपण चेक करा आणि त्यानुसार मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग करण्याच्या संदर्भाने उद्या दुपारनंतर आपल्याला प्लॅन करावं लागेल, हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचे। सो जे विद्यार्थी MCCच्या या राऊंडमध्ये सहभागी होते अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।